trofeo. Good evening, everyone. Good evening. Good evening. A very good evening to all you students. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening. A very good evening to all you students. चला पटापट जॉईन करा. कसे आहेत सगळे? फार दिवसानंतर आपण भेटलो. आहे की नाही? ओळखला का? जागेत का सगळे? चला रिप्लाय चॅट बॉक्स मध्ये आले पाहिजेत. गप्प बसायचं नाही आता. आता झालं 1 महिना बाकी आहे फक्त. आहे की नाही? आता तरी बोलते व्हा. आता तरी बोलते व्हा. एक म्हणलं बघा, हा पहिला पाठ नाहीये. दुसरा असेल जो की आपण एक्स्ट्रा चॅप्टर सुरू केले होते त्याच्यामध्ये. असं थँक्यू श्रावणी बेटा. श्रावणी वाट पाहत होती माझी, आहे की नाही? असं का मंजिरी? बघूयात. ते रिझल्ट आल्यानंतर कळतं, कारण की सगळ्यात मोठी अपेक्षा कोणाची असते बघा, रिझल्ट मध्ये तुमचं नाव यावं, सगळ्यांचं छान यश यावं, हे तुमच्या सगळ्यात प्रथम गुरूंची आशा असते की हा आलं पाहिजे, हुशार विद्यार्थी आहेत, खूप मेहनत घेतली, आलं पाहिजे. आणि आल्यावर इतका आनंद होतो की विचारूच नका. आहे की नाही? मग आई वडील असतील, तुमचे शिकवणारे गुरु असतील, ठीक आहे, एवढी आम्ही तुमच्यावर मेहनत घेतो, मग आम्हाला तर आणखीन खूप आनंद होतो. पण बघा काही विद्यार्थी की नाही खूप कसे असतात ते की रिझल्ट आला, नाव आलं, पण अजिबात फोन सुद्धा नाही, कृतज्ञपणा. तर असं कृतज्ञ कुणी होऊ नका. इतका जीव तोडून तुमच्यावर आम्ही मेहनत घेतो, सांगतो, शिकवतो, प्रत्येक तुमच्या याचं विश्लेषण करून तुमचं सगळं जे काही डाऊट्स आहेत त्याचं सोल्युशन देत असतो. त्याच्यामुळे तुमचं जर सिलेक्शन झालं तर काहीच त्याच्यामध्ये वाटू देऊ नका की कसं सांगावं. तुम्ही सांगायचं असतं, तुमच्या प्रत्येक गुरुला तुम्ही फोन करून कळवायचं असतं की हा आमचं झालं जॉईन, बघा आम्ही, तुम्ही आणि आम्ही मिळून घेतलेली मेहनत सफल झाली, आहे की नाही?
चला आले का सगळे? बघूयात ना सगळ्यांची वाट, कारण की आज आपण नवीन पाठाची सुरुवात करतोय, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. दिवाळीच्या आधी दिवाळीच्या आधी दिवाळीच्या आधी आपण लसावी मसावी हा पाठ पाहिलेला होता, जो की एक्स्ट्रा चॅप्टर होता. पण भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स मेसेजेस आले की मॅडम हा पाठ येतोय सारखे, या पाठातील प्रश्न येत आहेत, थोडस घ्या म्हणून. कारण की सगळे जे आपले काय म्हणतात त्याला प्रश्नसंच आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, ते भरपूर विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधीच, मी जेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही आता सुरू करू शकता तुमच्या प्रश्नसंच, एक्स्ट्रा प्रश्नसंच सोडवायला, तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यांना असं निदर्शनास आलतं की लसावी मसावी असेल, शतमान असेल, किंवा आणखीन एक चॅप्टर आहे, तो कोणता? चला, कोणता सांगेल का कोण? जे सोडवतात, दररोज प्रश्नपत्रिका सोडवतात, त्यांना भेटत असेल. करेक्ट, सरळ व्याज. व्हेरी गुड. आणखीन कोणता? आणखीन कोणता बोला? आणखीन कोणता? अंदाजीकरण तर आहे, तो तर ते घेणारच नाही मी, तो अजिबात एक पण प्रश्न येणार नाही त्याच्यावर. बघा, आणखीन कोणता आठवा? लसावी मसावी झाला बाळा. घनफळ झालं की आपण घेतलं की इथंच टक्केवारी तुमच्या समोरच आहे. टक्केवारी आणि शेकडेवारी काही दोन नाही, एकच आहे, पण दोन तीन नाव आहेत त्याला. करेक्ट, स्वानंदी खापे. गुणोत्तर काय? गुणोत्तर व प्रमाण. करेक्ट स्वानंदी बेटा, गुणोत्तर व प्रमाण. करेक्ट. तो एक चॅप्टर, त्याचे प्रश्न जे आहेत ते सर्वच म्हणता येईल, सर्वच प्रश्नसंचामध्ये एक ना दोन, दोन ना तीन प्रश्न येतात. करेक्ट. अंतरकाळ वेगचे सुद्धा आहेत, अंतरकाम वेळचे सुद्धा आहेत. अंतरकाम माझं असं नाही. ते बोलले असते ना आम्ही एकदा बनवणार आहे. हॅलो. थँक्यू समृद्धी, थँक्यू. हा, गुणोत्तर व प्रमाण, आंतरवेग वेळ, आणि दुसरा आणखीन आहे आंतरकाम वेळ. ठीक आहे, तो सुद्धा पाठ, त्याचे सुद्धा एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला आढळला असेल. ज्यांनी मेहनत घेतली, अभ्यास केलाय, सराव प्रश्नपत्रिका सोडवलेल्या त्यांना. रेल्वे गाडी आपली आंतरवेग वेळेमध्येच येते दादा आर्यन. ठीक आहे, रेल्वे गाडी, आगगाडी सगळ्या आपल्या आंतरवेग वेळमध्येच येत आहेत. मुंडेकर दादा लक्ष द्या अभ्यासाकडे. अभ्यासाकडे लक्ष द्या, अभ्यासाचा नाद करा, अभ्यासाचा नाद करा. समर्थ, कळलं का? चला. वेळांतर वेग वेळ, हो बाळा, हो बाळा, बरोबर आहे. चला बघा, मग लसावी मसावी झालाय, घनफळ सुद्धा झालेले. ज्याला कोणाला नसेल माहिती त्यांनी आपले रेकॉर्डेड चॅप्टर्स आहेत, सेशन्स आहेत, तिथं जाऊन बघायचंय आणि अभ्यास करायचा. आणखीन वेळ आहे असंच म्हणणार आहे मी. पुन्हा 12 नोव्हेंबर पासून पुन्हा आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी टेस्ट सिरीजच्या हिशोबाने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित दररोज पेपर सोडवायचा आहे, न चुकता वेळेवर पेपर सोडवायचा आहे, घाई न करता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी, सगळे इन्स्ट्रक्शन जो विद्यार्थी मनावर घेईल, व्यवस्थित घेईल, तोच यशस्वी ठरणार आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे, आणि तुम्ही सगळे हुशार बाळ आहे, फक्त व्यवस्थित व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन द्या. एक दोन पेपर सोडवलं की झालं माझा दिवसाचा अभ्यास, असं एकाही विद्यार्थ्यानं करायचं नाही. कारण की जेवढा तुम्ही आता मेहनत घेणार आहेत एक महिन्यात, जो कंठाळ न करता, आळस दूर करता 1 महिना व्यवस्थित अभ्यास करणार आहे, तोच विजयी ठरणार आहे, हे लक्षात घ्या. जो थांबला तो संपला, म्हणून आता 1 महिना व्यवस्थित
चालत राहा, थांबत राहा, चालत राहा. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्याला पळता येते त्यांना पळायचंय. म्हणजेच काय, पळायचं म्हणजे अभ्यास करत राहायचंय सातत्याने. जेवढा होईल. कंटाळा आला थोडा थोडा करा, एक एक तास थांबून करा. पण अजिबात नकोच म्हणून असं रिलॅक्स होऊ नका. व्यवस्थित करत राहा. आता पेपर आपले दररोज सुरू झालेले आहेत. ठीक आहे. अनाउन्समेंट मध्ये तुमच्या लिंक आहेत. सगळ्यांनी तत्पर राहून ते पेपर सोडवायचे. अजिबात आळस करायचं नाही. नाही नुसतं क्लास केला झाला असं नाही. सराव होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे बाळांनो. आणि ते सरावासाठीच, तुमच्या सरावासाठीच ते पेपर दिलेले आहेत. आणि एकदम A1 लेवलचे पेपर तुम्हाला 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात भेटणार आहेत. 12 नोव्हेंबर पासून आपली टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, ती 12 डिसेंबर पर्यंत. ओके. आणि जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे हे सगळ्यांसाठी, ऑल महाराष्ट्रासाठी हे आपला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ज्यांना तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. जे आपल्या रघुकुलमध्ये ऍडमिशन आहे ज्यांचं, त्या सगळ्या बाळांना फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल आहे ही. पण तुम्हाला वाटते तुमचा एखादा मित्र राहिलाय, कोणाला सांगायचे आणखीन आणखीन बऱ्याच जणांना हवी असेल, जे तुमच्या ओळखीचे आहेत, फ्रेंड सर्कल आहे तुमचं, किंवा तुमच्या रिलेटिव्ह आहेत, नातेवाईकांमधील कोणाला हवे असतील हे पेपर, तर तुम्ही सांगू शकता त्यांना. त्यांना तो कोर्स घ्यावा लागेल आणि त्यांना सुद्धा हे पेपर, आपली टेस्ट सिरीज सोडवायला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. ही टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित कॉम्पिटिशन होईल. व्यवस्थित कळेल कोणी किती अभ्यास केलाय, किती छान कोण करतोय, आणखीन किती करायला पाहिजे, हे करायचे. फक्त तो कसा पुढे चालला असं करू नका. आपणही पुढे जायचंय. कुणाचेच कुणी मार्क लक्षात घ्यायचे नाही. आपण किती आणू शकतो याचाच विचार करायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे. आपण कसं पुढे येऊ शकतो, आपल्याला आणखीन किती करावं लागेल. नाहीतर काही विद्यार्थी कशा, तो कसा मागे ना, असं नका करू. ती जी घृणा आहे ती करू नका. फक्त एवढंच करा. व्यवस्थित मार्क घ्यायला शिका. अभ्यास जास्तीत जास्त करा. आणि जो अभ्यास करणार प्रामाणिकपणे तोच पुढे राहणार. प्रामाणिकपणा हा मोठा गुण आहे. मोठा प्रामाणिक असायला पाहिजे अभ्यासात. आणि जो प्रामाणिकपणे सातत्याने दररोज कंटिन्युटी अभ्यास करणार तोच पुढे जाणार. ठीक आहे. चला, कम टू द पॉइंट. आज आपण पाहूयात शतमान आणि त्यांचे उपयोग. काय पाहूयात? शतमान आणि त्यांचा उपयोग. आता काही जण म्हटले होते, मी म्हटलं होतं कोणकोणते आपले चॅप्टर्स आणखीन एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचे, कोणते तुम्हाला चॅप्टरचे प्रश्न आढळत आहेत कशावरचे. तर एक म्हणला शतमान, दुसरा म्हणला टक्केवारी, तिसरा जो म्हणला तो शेकडेवारी असं म्हटला. तर बघा, शेकडेवारी असेल की शतमान असेल किंवा टक्केवारी असेल, सगळ्यांचा अर्थ एकच. शेकडा, 100, शतमान. ओके. कळलं? हॅपी बर्थडे टू अधिराज बेटा. हॅपी बर्थडे टू ऑल आवर रघुकुल ऑनलाईन क्लासेस स्टुडंट्स अँड ऑल्सो टीचर्स अँड ऑल स्टाफ. हॅपी बर्थडे. चला, कोणाचा वाढदिवस असेल तर सांगत जा. काही एक दोन विद्यार्थी होते मागच्या वेळेस, वाढदिवस नव्हता तरी ते उगच सांगायचे माझा आज बर्थडे, माझं. पण ते लगेच कळतं ना कोणाचा काय कधी बर्थडे ते. त्याच्यामुळे असं करू नका. प्रामाणिक ठेवा वागण्यात सुद्धा. कळलं का? चला मॅडम, बरं. अभिराज जाधव, तुम्ही उदाहरणं पाठवली आहेत का? ज्यांना डाऊट्स आहेत त्यांनी डाऊट पाठवायचे, कारण की बऱ्याच जणांचे डाऊट दिवाळीतले आले होते, ते सगळे सोडून दिले आपला क्लास सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी. ठीक आहे. ज्या सगळ्यांचे डाऊट दिले, जवळपास सगळे आउट ऑफ विद्यार्थी. एखादोघाचे राहिले असेल तर त्यांनी ते नंतर टाकावेत, नंतर सेंड करावेत डाऊट्स. पण एखाद दोन विद्यार्थ्याचे का राहिले बरं का, त्यांचे उदाहरणच चुकीचे. त्याला 2 तास लावले तरी त्याचं काय उत्तर येत नाही, तर त्यांचे ते दिलेले नाहीत सोल्युशन. आणखीन दोनच फक्त मोजून 2 विद्यार्थी आहेत ते. सांगेल पण तसं त्यांना रिप्लाय देईल. आजच ते सोडवलेले. तर जे चुकीचे उदाहरणं आहेत त्यांचा विषय सोडून देत जा. ठीक आहे. त्याच्यावरच 2 तास काही काही जण घालवतात. पेपर सोडवताना एक तसं आढळून येतं, तर तसं नाही करायचं. चुकीचं वाटलं की तिथंच कोलॅप्स करायचं. कारण की आपल्याला सराव करताना, ज्या सराव पेपर असतात, इतर प्रश्नसंच असतात, त्याच्यामध्ये 2-4 का चुका होईना त्या येतातच आढळून.
जे दुसरे प्रश्नसंच सोडवले त्यांचे सांगायले मी मत, त्यांचा अनुभव सांगायला लागले आणि मीही बघितले, माझाही तोच अनुभव आहे. ठीक आहे, तर ते सोडून पुढे चालायचं आणि जे आले तुम्हाला डाऊट्स ते लगेच सेंड करायचे त्या टीचरांना आणि सोल्युशन घ्यायचं, कारण की मग ते डाऊट्स तिथंच क्लिअर व्हायला पाहिजेत. ठीक आहे, आलं का लक्षात? चला, आजचा पेपर सोडवला का मग सगळ्यांनी? सोडवला श्रेयाने? ओके ओके. श्रद्धा, आमीन, बर. सगळ्यांनी सोडवलं जे आहेत उपस्थित सगळे विद्यार्थी? नसेल तर सोडवायचंय नंतर. जानकी, शुभ्रा, पेपर सोडवायचंय. तनिष्का, समृद्धी, रिया, मला माहिती आहे कोण सोडवते, कारण की आपली जी दररोजचे जे पेपर आहेत त्याची सुद्धा तुम्हाला काय मिळते, रिझल्ट भेटतोय. ठीक आहे, त्या रिझल्ट मध्ये तुमचे नाव दिसतात, त्याच्यामुळे प्रामाणिकपणे दररोज तो पेपर सोडवत चला. सोडवणार आहे? ओके, ठीक आहे ठीक आहे. बर बर, छान आहे. मग वर्षा, नंतर नंतर तुम्हाला सगळं पाहायला भेटतं. सगळ्या तिथं तुम्हाला रिझल्ट टाकलेल्या अनाउन्समेंट मध्ये बाळांनो, त्या अनाउन्समेंट मध्ये जाऊन बघायचं आपल्याला किती पडलेत ते. ठीक आहे, अनाउन्समेंट मध्ये बघायचं. तुम्हाला रिझल्ट पण तिथं आहे, पेपर पण सध्याचा सकाळचा पेपर तिथं दिलेला आहे. तुम्ही तो दिवसभर कधीही सोडू शकता, फक्त सोडवा. नाहीतर आजचा नाही सोडवला, वेळच नाही, मग उद्या पण तो सोडवत नाही, असं होतं. तसं नाही करायचं. रोजच्या रोज प्रॉम्प्ट राहायला शिकायचं शाळांनो. कळलं? ओके, चला, कम टू द पॉइंट. शतमान बघूयात, पुन्हा थोडे समजलं जाईल सगळं, कारण की आता त्याच सूचना आपल्या राहणार आहेत. जरी कोणाला वाटत असेल काय त्याच सूचना, पण तरी सुद्धा त्या इम्पॉर्टंट सूचना आहेत. आतापासून तुमच्या कानावर जर पडल्या तर शेवटी तुम्ही चुका करत नाही. हे सगळे अनुभवाचे बोल आहेत, कारण की आम्हाला निदर्शनास येतं ना की काय चुका झाल्या, काय केलं तुम्ही शेवटी. त्याच्यामुळे आतापासून वारंवार व्यवस्थित तुम्हाला सांगितलेल्या सूचना फॉलो करायच्यात. ओके बाळांनो, ऍपवर पेपर टाका. का रे दळवे? ते 12 नोव्हेंबर पासून येतील. ठीक आहे, चला. बापरे, स्वरा पांढरकर, असं का? 6 तास तिथंच गेले आहे की नाही? काय करत बसती समृद्धी यादव? चला लक्ष द्या. हे बघा, शतमान म्हणजे काय? 100 हे प्रमाण मानून. काय? 100 हे प्रमाण मानून. शतमान म्हणजे शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज. ठीक आहे, शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज. हे काय? एवढं म्हणतात शतमान. शतमान 100 मान मानून, 100 हे प्रमाण मानून. शेकडेवारी, शेकडा म्हणजे 100. टक्केवारी, टक्के म्हणजे 100. पर्सेंटेज, पर म्हणजे प्रत्येक 100ला. सेंट, पर सेंट. पर म्हणजे काय? प्रत्येक. सेंट म्हणजे सेंचुरी, म्हणजे 100. म्हणजे 100 हे प्रमाण मानून. ठीक आहे, 100 हे प्रमाण मानून लक्षात ठेवायचे. शतमानात कोणतं प्रमाण मानलं जातं? तर 100. किंवा असं लक्षात ठेवायचंय की ज्या पूर्णांकाचा छेद 100 असतो. ठीक आहे, शतमान म्हणजे काय? ज्या पूर्णांकाचा छेद नेहमी 100 असतो त्याला काय म्हणायचं? शतमान. शतमान म्हणजे अपूर्णांकच आहे काय?
आत्ताच सांगितले मी. शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज बेटा. मग सेंट म्हणजे सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100. सचिनने सेंचुरी काढली म्हणजे सेंचुरी म्हणजे काय, 100 रन्स काढले. ठीक आहे, म्हणून लक्ष द्या इकडे. लक्ष नसल्यावर मग हे नाही घेतलं मॅडम, ते नाही घेतलं, असं होतं. बघा, ज्या अपूर्णांकाचा छेद नेहमी 100 असतो, तर शतमान म्हणजेच काय, अपूर्णांक आहे, त्याचा छेद नेहमी 100 असतो. मग अंश किती असेल, पण छेद काय असला पाहिजे, 100%, 100च. ओके. आता बघा इथं 15%. 15% म्हणजे काय, आपल्याला आता याला अपूर्णांकातले, मग 15 लिहायचं अंशात, आणि टक्के या चिन्हाचा अर्थ काय असतो, छेद 100. टक्के या चिन्हाचा अर्थ काय, तर छेद 100. आता हे चिन्ह काढून टाकायचे, लगेच लावायचे छेदात 100. ठीक आहे. टक्के म्हणजे काय, छेद 100. आता बघा 15/100, इथं 37% म्हणजे 37/100. लक्षात घ्या, शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे ज्याचा छेद नेहमी 100 असतो. मग तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आता तुम्हाला दिलं की 71%. आता हे टक्क्याचं चिन्ह नकोय, काढून टाकायचं. मग 71/100 याचाच अर्थ 100 पैकी किती, 71. ठीक आहे, आलं का लक्षात. लक्ष जागेवर ठेवायचे, समोर ठेवायचे व्यवस्थित. ठीक आहे, आता शतमान सगळ्यांना कळालं. बोला, शतमानचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांना समजला का. ओके. आता सर्वात प्रथम आपण बघा, या पाठातील सगळ्यात मेन 2 कन्सेप्ट तुमच्या समोर लिहिलेल्या आहेत. त्या कोणत्या, तर टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे, आणि दुसरी म्हणजे अपूर्णांकाचे रूपांतर टक्केवारीत करणे. मेन 2 कन्सेप्ट या तुम्ही शिकलात की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काय येतो, कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवायला येतो. इतकं छान आहे हे. या 2 कन्सेप्ट सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्यायच्या आहेत. दोन्ही कन्सेप्ट आजच्याच क्लासमध्ये होणार आहेत, आणि आजच हा पाठ द एंड होणार आहे, कारण की पुढच्या पाठात मग मला 1-2 नवीन चॅप्टर आणखीन घ्यायचे. त्याच्यामुळे आजच्या दिवशीच हा चॅप्टर आपण ओपन पण केला आणि क्लोज पण करणार आहोत. ओके, चला, कम टू द मेन पॉइंट. आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, टक्क्याचे रूपांतर शतमानात करणार आहोत. टक्क्याचे रूपांतर शतमानात करणार आहोत. पण तुम्हाला आधी हे लिहून घ्यायचंय का, बघा, लिहून घ्या बरं. शतमानाला म्हणजेच टक्केवारीला, शेकडेवारीला 100ने भागल्यावर शतमानाचे रूपांतर अपूर्णांकात होते. टक्क्याचे अपूर्णांकात रूपांतर कसं होतं ते लक्षात घ्या. आता इथं 15% बरं का, याचा अपूर्णांकात करा म्हटले, मग 15/100. पुन्हा ह्याला काय संक्षिप्त करता येतं आपल्याला, कसं, 5×3=15, 5×2=10, 5×0=0, मग 3/20 हा अपूर्णांक येतो. कळलं का, 320 हा काय झाला, हा अपूर्णांक झाला. आलं लक्षात. एक्झाम्पल सहित तुमच्या समोर दिलेलं आहे, व्यवस्थित लिहून घ्या आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करा. अनन्या, जे काही डाऊट्स आहेत ते व्हॉट्सअपला सेंड करायचे, म्हणजे क्लासमध्येच पुन्हा मी घेणार. ओके, व्हॉट्सअपला सेंड करा. व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडे अवेलेबल आहे. 2 दिवसात फक्त डाऊट्स आले नाहीत माझ्याकडं, त्याच्यामुळे डाऊट्स तुम्हाला पाठवायचे. ज्याला डाऊट आहे त्यानं डाऊट साठी एक नंबर तुम्हाला स्वतंत्र दिलेला आहे माझा, त्या नंबरवरती पाठवून द्या. नसेल तर लिहून घ्या, 9604963544. झालं लिहून.
ओके, जरा पटपट लिहून घ्या म्हणजे आपल्या दोन्ही कन्सेप्ट आजच्या सेशन मध्ये होऊन जातील. चला, लिहिलं का पार्थ? सृष्टी, ऋतुजा, धीराज, अर्जुन, वेदांत, प्रथमेश, देवराज, श्रीपाद, सार्थक, स्वरा, तनिष्का. चला, झालं. ओके. याला 10 मिनिटं घालवल्यावर कसं होणार? झालं का? तेजश्री, समृद्धी, आरोही, अन्वी, अवनी, रुचा, ओवी. चला, ओके. झालं माझं. झालं. ओके झालं. तर चला मग पुढे आता. झालं का? प्रियदर्शनी, गार्गी, वैष्णवी, राजन. ओके. चला, 100%. आता बघा, 100%चं तुम्हाला अपूर्णांकात करायला सांगितले. सगळ्यात सोपा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. 100 लिहायचं आणि टक्केचा चिन्हाचा अर्थ काय? छेद 100. आणि आता काटाकाटी करायची. 2 शून्य अंशातले छेदातले कट झाले आणि तुमचं फायनल आन्सर 1 आलं. छेदातला 1 असेल तर त्याचं काही लिहिण्याची गरज नसते. सो फायनल आन्सर तुमचं 1 येणार. ठीक आहे, समजलं? अशा पद्धतीनं तुम्हाला करायचंय. व्हेरी गुड. सगळ्यांचं उत्तर करेक्ट आलेले. व्हेरी नाईस बाळांनो, खूप छान. आता रेडी आहेत मग सेकंड क्वेश्चनला? बोला. ओके, व्हेरी नाईस. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पटापट उत्तर आली पाहिजेत. अटेंटिव्ह राहायचे, सगळ्यांचे उत्तर आले पाहिजेत चॅट बॉक्स मध्ये. अपूर्णांकात करायचे. करेक्ट. करेक्ट. अभिषेक, समृद्धी, काशिद, अवनी सुरसे, अभिषेक, ज्ञानदा, उत्कर्षा, शुभ्रा, प्राजक्ता, मोहित, सोहम. संक्षिप्त करा बाळांनो, त्याला संक्षिप्त करायचंय. काही जण 5च टाकायले, त्यांचं लक्ष कुठं होतं काय माहिती. गौरांग, बघा जरा स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्या. 5 ज्यांचं उत्तर आलेले त्यांनी खास करून. आणि परी कांबळे, तुम्ही सुद्धा लक्ष द्या. परी, चला, बघितलं सगळ्यांचं उत्तर. चला, आता बघा स्क्रीनकडे व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी 50%चं रूपांतर तुम्हाला अपूर्णांकात करायचंय. अपूर्णांक म्हणजे ज्याला अंश आहे आणि छेद असतो. मग अपूर्णांक सगळ्यांना समजला? गायब होऊन जातं कारण की आपण छेद 100 लिहिले ना. मग आता काटाकाटी करायची. दुसरी स्टेप म्हणजे काटाकाटीची. मग 5 एक 5, 5 दुने 10. सो फायनल आन्सर 1/2, 1/2. लक्षात आलं का आता? चला, करेक्शन करून घ्या. ज्यांचं बरोबर आलं ना तो सुयोग भालेराव, करेक्शन करा. सुयोग, चला करेक्शन करायचंय. ज्यांचं आन्सर आलेलं नव्हतं त्यांनी. श्रेयस झालं का? श्रेयस क्षीरसागर, वेदिका मुंडेकर, आर्यन ओवाळ, रुद्र जाधव, स्वरा तळेकर. 1.2 नाही लिहायचं, 1/2 लिहायचं बाळा. राजवीर चव्हाण, अर्णव नरके. ओके, गुड. चला, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचं उदाहरण. 25%. 25%चं अपूर्णांकात रूपांतर करा. चला पटकन. कोण पहिलं उत्तर पाठवते? अपूर्णांकात म्हटलं की अपूर्णांकातच आलं पाहिजे. करेक्ट. ईश्वरी पाटील, यशश्री, अभिषेक, उत्कर्षा, देवराज, अवनी. करेक्ट. स्नेहा, सुप्रीत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांचं उत्तर करेक्ट आहे. अप्रतिम, मस्तच. चला, इतके फास्ट रिप्लाय येत आहेत की एकाचंही नाव मला असं स्पष्ट वाचण्यासारखं दिसत नाही. खूप छान, मस्त. चला, असे झटपट उत्तर आले पाहिजेत. इतकं अटेंटिव्ह राहायचंय. मस्त वाटलं. चला, 25%चा चिन्हाचा अर्थ छेद 100 आणि चिन्ह जाणार कारण की छेद 100 लिहिलंय तुम्ही. ठीक आहे, छेद 100 लिहा.
टक्क्याचं चिन्ह काढा आणि छेद 100 लिहा. काम संपलं. म्हणजे अपूर्णांक तयार झाला ना. मग आता या अपूर्णांक तयार झाला तर याला काटाकाटी करता येत असेल तर ती करायची, संक्षिप्त करायचंच, नियमच आहे त्याचा. मग 25 एका 25 आणि 25 चौक 100. सो फायनल आन्सर येणार तुमचं 1/4. समजलं? 1/4. चला करेक्शन करा. श्रेया पाटील. गौरांग डावर, लक्ष दे गौरांग, लिहून घे व्यवस्थित. अश्विनी यादव, 1 कुठं गेला? 1/4 असं उत्तर आहे. 1/4. ठीक आहे. स्वरांजली आखाडे, पॉइंट मध्ये नकात लिहू. स्वरांजली आखाडे अपूर्णांकात सांगितले, व्यवहार अपूर्णांकातच लिहायचंय तुम्हाला. ओके चला नेक्स्ट. ओके नेक्स्ट. 12.5% अपूर्णांकात रूपांतर करा. चला पटकन. 12.5 अपूर्णांकात रूपांतर करा. करायचंय रे, बसायचं नाही बघत. तुम्हाला खूप तुम्ही चॅम्पियन आहेत, पण बघत बसलात ना ते जमणार नाही माझ्या क्लासमध्ये. करून दाखवायचे. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करताल तितकं चांगले. टीव्ही बघत बसला नाही तुम्ही, क्लास करताय हे लक्षात असू द्या. चला सोडवा पटकन. व्हेरी गुड. अधिराज सुरवसे, शुभ्रा राठोड, सारा शेख, व्हेरी नाईस सारा. उत्कर्षा, विराज चुकलेले बेटा दुरुस्त कर. स्वरांजली, श्रेयस, ज्ञानदा, आर्यन, ललित चुकले, परत सोडव. चला बरेच जणांचे आता मिस्टेक झालेले आहेत, घाई गोंधळ गडबड झालेली आहे त्यांना आणि चुकलेले आहेत. आता लक्ष द्यायचंय. पॉइंट आला की काय चुकवलं रे तुम्ही उगाचच. पॉइंटला घाबरायचं नाही. दशांश अपूर्णांक आपण किती शिकलेला आहे. 8 सेशन झाले त्याच्या. 8च्या वर झाले असतील सेशन, कारण की 4 तर आपले गेले. नाही 5 सेशन गेले कशामध्ये? कन्सेप्ट मध्ये. आणि पुन्हा राहिलेले 4 सेशन गेले कशामध्ये? स्वाध्यायामध्ये. 10 सेशन फक्त दशांश अपूर्णांकावरती झालेत आणि तुम्ही असं चुका केल्यात तर जमणार नाही. प्रॅक्टिस करायची. मग प्रॅक्टिस शिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. चला बघा आता लक्ष द्या. 12.5. ठीक आहे. टक्क्याचं चिन्ह काढायचं, छेद 100 घ्यायचंय. टक्क्याचं चिन्ह काढायचं, टक्क्याचं चिन्ह म्हणजे छेद 100. ओके. असा अपूर्णांक इथपर्यंत सगळ्यांना आलं, पण त्या पुढेच त्यांना प्रोसेस करता आली नाही. आता अपूर्णांकात सांगितले, अपूर्णांकातच करायचंय दादांनो. कळलं का? अपूर्णांकात सांगितले, अपूर्णांकातच रूपांतर करा. हा वरचा जो अंश आहे त्याला हलवा एक स्थळ उजवीकडे. खालचा सुद्धा त्याचा भाऊ म्हणणार हा एक स्थळ उजवीकडे तो गेलाय, मलाही जायचंय. आता फिरायला मोठा भाऊ गेला की लहान काय गप्प बसणार का? ते पण म्हणणार पप्पा आम्हाला पण घेऊन चला फिरायला, मग तो पण जाणार. किंवा मॅग्नेट आपलं लक्षात ठेवा, किती सोपं आहे. चुंबक आहे की नाही? मॅग्नेट चुंबक, तो ज्या दिशेने जाणार त्याच दिशेने तो लोहाची जी वस्तू आहे लोखंडाची ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार ना तो. तशाच पद्धतीनं. कळलं? मग आता या ठिकाणी 1 0 खाली छेदच वाढला आणि वरती संख्या झाली 125 आणि खाली छेद झाला 1000. आता मस्तपैकी काटाकाटी करू शकता. 125 1000 आणि झालं की तुमचं उत्तरच आलं 1/8. कळलं का? ज्यांचं मिस्टेक झालीये करेक्शन करून घ्यायचंय. ज्यांची मिस्टेक झालीये करेक्शन करून घ्या बाळांनो. फटाफट चला. पटकन करेक्शन करायचंय. समृद्धी दिवाने करेक्शन कर बेटा. 1/8. फायनल आन्सर. झालं का? प्रद्युमन, प्रांजली, ऋषी, भाविका, ललित, श्रुतिका, प्रांजली, अनिकेत, चेतन, तन्मय, सिद्धी, वेदिका, सुप्रीत, अनुष्का, कार्तिकी, कार्तिक, शुभ्रा, ओवी, अश्विनी, वेदांत, गौरी, अर्णव, आदित्य, पार्थ, अर्णव, आरव, आदिराज, पृथ्वीराज, स्वराज, विराज, सुबोध, रमीज, स्नेहल, श्रद्धा, विद्या, जागृती,
देवयानी, यश, प्रणव, शिवराज, हिमांद्री, तेजस्विनी, सृष्टी, वैशाली, यशश्री, अर्जित, प्रथम, अर्णव, अभिमन्यू, चला, प्रणव कुमार, प्राजक्ता, मंजिरी, हर्ष, प्रणाली, श्रीपाद, वैष्णवी, देवराज, शर्वरी, अर्णव, जानकी, जान्हवी, निकिता, पार, सोमनाथ, शौर्य, धनश्री, गोविंद, यश, सात्विक, चला. 1000 कसं घेतलं? पॉइंट कडे बघा, ॲरो तसाच आहे, आणखीन बाण तसाच ठेवलाय मी समजण्यासाठी. वरचा 1 दशांश चिन्ह श्रेया बेटा एक स्थळ उजवीकडे गेला, म्हणून खालचा सुद्धा दशांश चिन्ह खडबडीत होऊन जागा झाला आणि तो सुद्धा एक घर उजवीकडे गेला, म्हणून खाली 1000 झाली आणि वरी 125 ही संख्या तयार झाली. कळलं का आता अनन्या, श्रेया? समजलं का? चला, उजाळा द्यायचा आपल्या नवनीतच्या पुस्तकावरती सगळ्या पाठांना. 6.25% अपूर्णांकात रूपांतर करा. पटकन सोडवा त्याच पद्धतीनं. म्हणून परत एकदा तुम्हाला पॉइंटचा प्रश्न घेतलाय. करेक्ट सयाजी, व्हेरी गुड. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, लक्ष द्यायचंय. सेम प्रश्न आहे, समजून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा, तरच येणार. त्याला काही कुठलीही जादू नाही, फक्त प्रयत्न, प्रॅक्टिस, स्वतःहून प्रयत्न फार गरजेचं आहे. चला, नो यशश्री, परत सोडव. सुप्रीत, उत्कर्षा, करेक्ट. नो आदित्य, करेक्ट. स्वरांजली, नो पृथ्वीराज. श्रुतिका, झालं तर उत्तर टाकायचं, नुसतं झालं म्हणू नका. करेक्ट. सोमदादा, करेक्ट. अभिषेक, करेक्ट. आयुष, करेक्ट. ओवी, परत सोडवा. नाही, ओवी करेक्ट, करेक्ट. ओवी गुड, करेक्ट, करेक्ट. वेदांत, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. व्हेरी नाईस, अगदी बरोबर. चला, खूप छान. बऱ्याच जणांनी करेक्ट सोडवलेले, बऱ्याच जणांचे मिस्टेक झालेले आहेत. लक्ष द्या बाळांनो, परत एकदा समजून घ्या. फार सोपा आहे कन्सेप्ट. दशांश चिन्ह आलं म्हणून घाई गडबडीत गोंधळ घालू नका, गोंधळ करून घेऊ नका. त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथं जाग करण्यासाठी आलेलं आहे की चुकवायचं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं चालावं लागतं. आता इथं बघा, हा दशांश चिन्ह 1 आणि 2 घर मी उजवीकडे सरकून घेतला, म्हणून खालचा सुद्धा दशांश चिन्ह मॅग्नेट प्रमाणे त्याच दिशेला तेवढी स्थळ सरकणार. मग या ठिकाणी डिजिटच नाही, अंकच नाहीयेत, मग तिथं शून्य तुम्हाला मदतीला येतो ना, येतो की नाही मदतीला? हा, मग 0 आहे म्हणून आपण हिरो होतो असं समजा या ठिकाणी. या ठिकाणी जो 0 देणार तोच हिरो होणार, म्हणजे तरच तुमचं करेक्ट आन्सर येणार. का रे नेटवर्क गेलं? हा, कळलं इथपर्यंत? समृद्धी यादवचा अभ्यासात कमी लक्ष आणि इतर गोष्टीकडे जास्त लक्ष असतं आणि त्याच्यामुळे मार्क पण मग तसे असतात. ठीक आहे, कारण की मग सोडवता तेवढं आपल्याला येणार नाही ना. समृद्धी यादव,
सांग बरं आता इथून पुढे कसं करायचं. समृद्धी यादव करा हँड रेज. समृद्धी यादव बघूयात. किती हुशार असलं फार असतं. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ना, तसं होऊ द्यायचं नाही. तुमच्या कमेंट्स मधून ते कळतं आणि तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, तसं अजिबात होऊ देऊ नका. तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी गुरु तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतात. मग फार मनावर त्या म्हणजे फारच असंच का सांगतात असं होऊ देऊ नका. ते तुमच्या चांगल्यासाठी. आणि ज्याला कडुनिंबाचं झाड फार अतिशय गुणकारी आहे, तुम्हाला त्याचा पाठ पण आहे की नाही. तुम्हाला उतारा आहे की नाही, आहे की नाही उतारा. किती गुणकारी आहे ते माहिती आहे ना. पण ते कसं असतं, गुण कसा आहे त्याचा कडू. मग कडू जरी तुम्हाला एक दोन माझे शब्द वाटत असले, वाक्य वाटत असले, पण ते तुमच्या चांगल्यासाठीच आहेत हे लक्षात घ्या. कळलं का समृद्धी यादव. मग तसं काही मला कमेंट्स करू नकोस. हा, जर तुला खरंच येतंय मला सांगायचंय तर मग मी हँड रेस करायला तयार आहे. हँड रिक्वेस्ट पण देत नाहीयेस तू. तसं नको करू बाळा, लक्ष दे हा. कारण की हे आपला अभ्यासाचा टाइम आहे आणि याच्यामध्ये दुर्लक्ष नको व्हायला. ओके बेटा, चला लक्षात द्या. लहानच आहे तुम्ही म्हणून मला नाही राग येत तुमचा, पण तुम्ही मग भरकटलं मला पण मग तुम्हाला रस्त्यावर असं योग्य दिशेने योग्य वळणात ठेवावं लागेल ना, आहे की नाही. असो, चला कम टू द पॉइंट. आपला वेळ चालला इकडे द्या. वेळ खूप महत्वाचा आहे. टाइम इज मनी. या पद्धतीने आपला तर झालेलं आहे. चला द्या बरं भाग पटकन ह्याला. तुला 5 न द्यायचं तर देऊ शकतो ना बाळा तू. 25 न द्यायचं देऊ शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. मी काय अडवणार नाही तुम्हाला. तुम्हाला ज्यांना देऊ वाटते तुमचं तुम्ही द्यायचं त्या पद्धतीनं. आता बघा, 25चा वर्ग किती, 625. डायरेक्ट तुम्हाला आता टेक्निक शिकायचं. उग रटाळ एक 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 स्टेप करतो मॅडम आणि मग कासवासारखं असं नाही. तुम्ही आता फार तुम्हाला ट्रेन केलेले मी. मॅथ्स मध्ये तर आउट ऑफ बघा खूप विद्यार्थी असतात. एकदम ट्रेन केलेलं तुम्हाला, बेसिक टू ऍडव्हान्स त्याच्यामुळेच घेतलेले. आता ट्रिकी वे न जायचंय आपल्याला, ती सुद्धा तुम्हाला वाट मी दाखवणार आहे. ट्रिकी वेची तो सुद्धा रस्ता सांगणार आहे. कसं कोणतं उदाहरण कोणत्या पद्धतीनं सोडवायचंय हे सुद्धा मी तुम्हाला इन्स्ट्रक्ट करणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काटाकाटी समजली नाही आता ते तुमचा पाठ आहे ना बॅच 2 चा सुरू, त्याच्यात बघा आता. ठीक आहे, आता म्हणतेत का बाळा, आता जरी म्हणलं तरी नो प्रॉब्लेम. तू रेकॉर्डेड सेशन पाहून घे बेटा जान्हवी. चला बघा, 25चा वर्ग 25 कट झालं. 25 चोक 100, 25 शून्य शून्य, 25 शून्य शून्य, 25 400 आलं. ठीक आहे, 25 एक 25, 25 एक 25, किती उरले, किती उरले, 15 उरले की नाही. आणि 25 सख 150. सो फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 1/16. 1/16 हे तुमचं अचूक उत्तर येतं या प्रश्नाचं. आता कळलं का, समजलं का. चला, ज्यांचे मिस्टेक झाले होते त्यांना लक्षात आलं का, बोला. 1/16 हे तुमचं फायनल आन्सर येतं. कळलं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला खूप छान. आता यानंतर बघूयात आपण अपूर्णांकाचं रूपांतर शतमानात करणे. याआधी आपण काय पाहिलं, शतमानाचे अपूर्णांकात. आता अपूर्णांकाचे शतमानात. चला लिहून घ्या हे स्टेटमेंट, वाक्य लिहून घ्या. चला लिहून घ्या बाळांनो. अपूर्णांकाला 100 ने गुणले असता त्याचे रूपांतर शतमानात होते.
अपूर्णांकाला 100ने गुणले असता त्याचे रूपांतर शतमानात होते. अपूर्णांक दिसला की त्याला 100ने गुणा, त्याचं रूपांतर कशात होणार बाळांनो? शतमानात होणार. कशात होणार? शतमानात होणार. चला, झालं लिहून? चला घ्या. चला, विनाकारण मी कुणालाही बोलत नाही. तुम्ही कमेंट तशी टाकली, तुम्हाला सांगण्याचं माझं काम होतं. ठीक आहे? हा. मी तुम्हाला जागवा म्हणतो, तुम्ही मला करताय. हे चुकीचं आहे ना बाळा. मग लक्ष द्या आता अभ्यासाकडे. विनाकारण कमेंट कुणी करायची नाही उत्तराशिवाय. सिद्धे होले, तुम्हाला परत सांगू का? लिहून झालं तर ते सांगाल. झाले का लिहून? रेडी आहेत का एक्झाम्पल साठी? चला, पहिला प्रश्न घ्या बाळांनो. यस आदित्य, चला पहिला प्रश्न घ्या. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त सोपं आहे म्हणून चला आणि करत राहा. 100% येणार. जो म्हणतो की नाही अवघड अवघड, आता कसं करू आता कसं करू, तर त्याला तसंच होणार. तो काय डेअरिंगच नाही ना, मग त्याच्यामध्ये लढण्याची क्षमताच नाही. असं नाही व्हायचं. आपल्याला लढायचंय, करून दाखवायचंय, शिकायचंय. ठीक आहे? चला, व्हेरी गुड सुप्रीत. चला, अगदी बरोबर. बघा, 1/5. आता आपला हा काय अपूर्णांक आहे, याला शतमानात करायचं म्हणजे टक्केवारीत करायचंय. काही वेळा म्हणतील टक्केवारीत करा, काही वेळा म्हणतील तुम्हाला शेकडेवारीत करा. याचा अर्थ सगळ्यांचा एकच आहे. ओके, मग इथं गुणिले 100 करायचं. मस्त पैकी काटाकाटी करायची. 5 1 5, 5 2 10, 5 0 0. सो फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 20%, 20%. आता काटाकाटी करून जे उत्तर येणार आहे त्याच्या पुढे असं शिक्का लावायचा आहे. शिक्का म्हणजे टक्क्याचं चिन्ह द्यायचंय, कारण की तुम्ही टक्केवारीत करताय. वेदिका, सुमित, आरोही. ठीक आहे, मग टक्क्याचं चिन्ह आलंच पाहिजे. काय म्हणते मी? आलंच पाहिजे. ओके, चला. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान, मस्त. चला, हुशार बाळ आहेत तुम्ही. चला सोडवा. उत्तर दिसले पाहिजेत सगळ्यांची. 1/10 या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात करा. चला, 1/10. पटकन. करेक्ट सुप्रीत, उत्कर्षा, विराज, जागृती, अभिषेक, अर्णव, आरव, धनश्री, यशश्री, ओवी, अर्णवी, अवनी, आर्यन, आयुष, श्रद्धा, सात्विक, सोहम, प्रद्युमन, अर्णवी, वेदांत, औदुंबर, रिया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, खूप छान, मस्त. अरे इतके पटापट पटापट. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. चला, खूप हुशार बाळ आहेत. बघा, 1/10 पूर्णांक याचं शतमानात रूपांतर करायचे. गुणिले 100, 0 0 कट झाले आणि उत्तर आलं 10%. चिन्ह विसरायचं नाही, कारण की तुम्ही टक्केवारीत करताय. ओके, चला, खूप छान. करेक्ट करेक्ट करेक्ट, खूप छान, मस्त. कृष्णा, स्वानंदी, अर्णव, श्रीपाद, अमृता, यशराज, आर्या. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सगळ्यांचं बरोबर आहे.
चला. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला आन्सर टाकायचेत रे. ते होतं ना, नेटवर्क इश्यूमुळे थोडंसं आलं का लगेच होतं, मग ते ब्लॅक स्क्रीन होते पण लगेच येते. हा, करेक्ट धनश्री बेटा, व्हेरी नाईस. अगदी बरोबर, अप्रतिम, मस्त. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. बघा बरं किती हुशार आहेत बाळा. मस्त, सगळ्यांचं 5% असं उत्तर आले ना, ते अगदी बरोबर आहे. 0-0 कट झालं. बेक बे बे पंचे 10. सो फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 5%, 5%. खूप छान, मस्त. चला पुढचं उदाहरण देऊ मग. घ्या पुढचं उदाहरण. 1/40 याचं रूपांतर तुम्हाला शतमानात, टक्केवारी, शेकडेवारी मध्ये करायचंय. करा बरं पटकन. व्हेरी गुड सुप्रीत. चला दुसरं उदाहरण दिलंय पुढचं. नो सृष्टी, परत कर. करेक्ट प्राजक्ता. आमीन परत कर. ज्ञानदा करेक्ट. करेक्ट अवनी. वैष्णवी, शुभ्रा, शाश्वती, देवराज, सई, सारा, आर्यन. चला चला पटपट. चला 1-0 उगाच वाढवला रे दादा तू. लक्ष द्या आता. कोण आहे नाव मला नाही सांगित का, पटकन वर जाते ते आन्सर्स. चला असो, लक्ष द्या आता. बघा काहींचं 2 आलेले, काहींचं एका विद्यार्थ्याचं 2.05 आलेले. आता काय आलेले तू लक्ष दे बाळा, ठीक आहे. आणि कोणाचं काय आलेले, 1 आलेले. 1 कसं येऊ शकतं रे तुझं, कसं आलं 1? बघ मग, लक्ष दे दादा, ठीक आहे. चला बघा, 2-2-2. प्रांजली लवटे लक्ष द्या. गौरांग, समृद्धी, खोकले. ऑप्शन कुठे दिलेत मी इथं बी लिहायला? ऑप्शनच दिलेले नाहीत बाळा. ठीक आहे चला असो. बघा 1/40, 1/40 याचं रूपांतर तुम्हाला शतमानात करायचं, ठीक आहे. मग 100 ने गुणायचं. अपूर्णांक दिसला की 100 ने गुणा. मग 0-0 कट झालं. 4-1-4, 4-2 8. किती उरले? 2 उरले. पॉइंट घेतला, 2 वर 0 झाले. लक्षात येतंय का? नाही येतंय? काय नेमकं होतंय? किती? आणि 4-5 करेक्ट. तरी तुझं आलं नाही. लक्ष दे. मग इथं परत सांगते, किती सोपं आहे बघा. हे 4 न आपल्याला 10 ला भाग द्यायचा आहे. मग 4-1-4, 4-2 8, 2 उरले. मग इथं 2 उरली ना बाकी, आपल्याला तीही ठेवायची नाही. म्हणून डेसिमल पॉइंट, दशांश चिन्ह घेतला की आपल्याला 0 भेटतो. आणि 4-5 आणि उत्तर आलं 2.5. आणि टक्क्यात करायचं म्हणून टक्क्याचं चिन्ह द्यायचंच. आलं का लक्षात? चुकलेल्यांना आलं का लक्षात बाळांनो? समजलं का तुम्हाला? लक्षात आलं? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान, मस्त, अप्रतिम, मस्त मस्त. सगळ्यांचे उत्तर जवळपास बरोबर होते. काही जणांचे मिस्टेक होते, त्यांनी लक्षात घेतलं असावं. चला आता 1/80 पटकन करा. आता हे सगळ्यांचं करेक्ट आलं पाहिजे, मग पुढचा प्रश्न घेणार मी, ठीक आहे. चला 1.25. म्हणजे प्रॅक्टिस कमी झालीये श्रेयाची, प्रॅक्टिस वाढवायची आहे श्रेया. व्हेरी गुड बेटा शुभ्रा. करेक्ट, करेक्ट सुप्रीत, करेक्ट सयाजी, करेक्ट आदित्य. परत सोडो आदित्य चिरंगे. करेक्ट उत्कर्ष, वेदांत, स्नेहा. परत सोडो यशश्री. करेक्ट, करेक्ट प्रणाल. परत सोडो राजेश्वरी. करेक्ट अभिनव, श्रद्धा, अवनी, आर्या, धवल सिंह, वेदिका. ओके ओके चला
व्हेरी नाईस. बघा या ठिकाणी 1/80 आहे. ठीक आहे, हा पूर्णांकच आहे. याचं रूपांतर आपल्याला टक्केवारीमध्ये करायचंय, शतमानात करायचंय, शेकडेवारीमध्ये करायचंय. ठीक आहे, असं मानून घेतलं. 0 0 कॅन्सल झालं. आता 8 ने भाग द्या. 8 एका 8, 8 एका 8, किती उरले? 2 उरले. पॉइंट घेतला, 0 भेटला. 8 दोन्ही 16 आणि 8 45. चला 1.25 हे तुमचं अचूक उत्तर आहे. आणि टक्क्याचं चिन्ह विसरायचं नाही. चला ज्यांचं मिस्टेक झाली करेक्शन करून घ्या. गुड गुड रुद्रा. चला बरोबर आहे. करेक्ट. हर्षद, अर्जित, झालं. मंजुरी, ओके. अक्षरा, आरुषा, ओके. सुबोध, स्वराली, युगान, प्रणाली, रुद्रसिंग, कैवल्य, मंथन, स्वरा वाघमारे, आर्यन चौरे, वेदांत जामदार, ऋषिकेश, तेजस, ओके. चला नेक्स्ट. आता आपण वळूया छानसा एका प्रश्नाकडे. हा आता खूप छान प्रश्न आहे बघा पुढचा. 20.03 हे शतमानात करणे. 20.03 हे शतमानात करायचे तुम्हाला. टक्क्याच्या स्वरूपात लिहायचंय. मग कसं लिहिणार? बोला. खूप छान आहे आता हे. खूपच छान एक्झाम्पल आहे. ज्यांनी मेन मुद्दा लक्षात घेतलाय त्यांना सोडवता येणार आहे. 20.03 हे टक्क्याच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. 20.03. दशांश अपूर्णांक. जरी काय म्हणत असतील की मॅडम अपूर्णांक म्हणताय तुम्ही, तर हो, का नाही म्हणायचं मी. असेल टक्केवारीत करायचं असेल तर त्याला तुम्हाला 100 ने गुणावं लागतं. कळलं का? कळलं का? आता लक्षात ठेवताल. चला उत्तर काढायचे. काढा उत्तर. आता 20.03 गुणिले 100 का केलं? तर हा दशांश अपूर्णांक होता. तुम्हाला छानसा नियम मी मगाशी लिहून दिलेला आहे कन्सेप्ट शिकवताना. भागू नको रे बाळा अभिषेक. गुण गुण गुणाकार कर. मल्टिप्लिकेशन. समजलं का आता? समजलं का आता? आता बघा इथं 2 शून्य आहेत. मग 1 आणि 2 स्थळ काय होणार? दशांश चिन्ह उजवीकडे सरकणार आणि सो फायनल आन्सर 2003% असं येणार. 2003% द्यायचंय. टक्क्याचं चिन्ह विसरू नका. टक्क्याचं चिन्ह विसरायचं नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या आता? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल देऊ. चला नेक्स्ट एक्झाम्पल. आता सेम एक्झाम्पल सोडवायचं तुम्हाला. चला सांगायचं उत्तर काय असणार. पटापट उत्तर आले पाहिजे. चला जो पटकन सांगणार त्याचं लक्ष आहे 100% हे गृहीत धरलं जाणार. चला पटकन चॅट बॉक्स मध्ये काय याचं उत्तर असणार. व्हेरी गुड सुप्रीत, अभिमन्यू आणि सर्वल, उत्कर्षा, ज्ञानदा, धनश्री, यशश्री,
वेदांत, ईश्वरी, स्वरा, अर्णव. टक्क्याचं चिन्ह द्यायचंय बाळांनो. काही जणांनी घाई गडबडीत दिलेलं नाही, तसं करू नका. टक्क्याचं चिन्ह द्या, फार वेळ लागणार नाही त्याला. चला, चला चला, करेक्ट आहे. व्हेरी नाईस. खूप छान. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. मस्त. बघा, 10.01 हा सुद्धा अपूर्णांकच आहे. 1 दशांश अपूर्णांक आहे. मग त्याला 100 ने गुणायचे, कारण की तुम्हाला शतमानात, टक्केवारीत, शेकडेवारीत रूपांतर करायचे. मग 2 शून्य आहेत गुणाकारात, 2 शून्य आहेत ना, 100 ने गुणायलात ना तुम्ही. मग काय होत असतं, तो दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे सरकणार. ठीक आहे, कारण की 2 शून्य आहेत. मग 1001% असं तुमचं फायनल आन्सर असणार. समजलं सगळ्यांना? चला, काय कोणाला अडचण, शंका नाही? खूप छान. चला, आता हे 150% म्हणजे अपूर्णांकात करायचंय. ठीक आहे, अपूर्णांकात करायचंय. ठीक आहे, चला पटकन सोडवा, सांगा काय येईल. अपूर्णांकात कोणता? दशांश अपूर्णांक. ठीक आहे, दशांश अपूर्णांक. आता सोपं आहे, आता सोपं आहे ना. चला, नो प्रॉब्लेम. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. चला, अगदी बरोबर, अगदी बरोबर. चला, खूप छान, मस्त. 1.5. ठीक आहे, 150% टक्क्याचं चिन्ह काढा, छेद 100 करा आणि काटाकाटी करा. चला, दशांश अपूर्णांकात म्हटलं की दशांश चिन्ह आलाच पाहिजे. आणि व्यवहारी अपूर्णांकाला नुसतं अपूर्णांक म्हटलं की त्याला अंश आणि छेद असला पाहिजे. लक्षात ठेवा, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 150 टक्क्याचं चिन्ह काढा, छेद 100, 0 0 कटलं. त्यानंतर दशांश अपूर्णांकात सांगितले छेदात 1 शून्य, म्हणून हा एक पॉइंट घर कुठं सरकणार? डावीकडे. सो फायनल आन्सर 1.5 असणार. व्यवहारी अपूर्णांक म्हटलं असतं तर काय आलं असतं? 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10, 3/2. ठीक आहे, हे लक्षात घ्या. दशांश अपूर्णांकात येणार 1.5, व्यवहारिक अपूर्णांकात येणार 3.2. 3.2. करेक्ट कृष्णा, करेक्ट करेक्ट करेक्ट. अभिषेक करेक्ट. ओवी करेक्ट. चला, लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, गुड. चला, आता हा सगळा भाग झालेला आपला. 2 जे मेन कन्सेप्ट होते ते झालेले आहेत पाहून. आता थोडस आपण एक स्टेप अप करूयात आणि छानशी मेथड शिकून घेऊयात. ओके, मस्त. असं तुम्हाला एक एक्झाम्पल देते, असू द्या. टाइम कडे कोणालाच वेळ थांबत नाही. काही काही विद्यार्थी इतके काय, त्यांचं लक्ष कुठं, काय करायचं असतं नेमकं, टार्गेट काय हे सांगता येत नाही. 3 मिनिट झाले, 3 मिनिट झाले मॅडम, 4 मिनिट झाले, असं करू नका. ते सगळं जे एक्स्ट्रा टाइम घेते मी ते तुमच्यासाठी घेते. उलट मी म्हणायला पाहिजे आता थांबूयात आपण, 4 मिनिटं झाले. मी न म्हणता तुमचेच येतात काहींचे, मॅडम 8:04 झाले, 8:03 झाले, असं नका करू. जेवढं तुम्ही ज्ञान घेणार आहे तेवढं तुमच्या फायद्यासाठीच राहणार आहे बाळांनो. ठीक आहे, थोडस वेट करा. मलाही माहितीये तुम्ही फार अभ्यास केलेला, 1 वर्ष, काही जण 2 वर्ष अभ्यास सातत्यानं करतायत. पण शेवटी ही जी वेळ महत्वाची आहे ती चुकवायची नाही. ठीक आहे, जी वेळ तुमच्या सगळ्या या प्रवासातील महत्वाचा जो टप्पा आहे तो हाच आहे. हा महिना खूप महत्वाचा आहे. यामध्ये पेपर कसा सोडवायचा, चूक कुठे होऊ द्यायची नाही, सगळ्या तुमच्या चुका कुठे होत आहेत त्याच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. नाहीतर काही विद्यार्थी हातात एक खेळणं घेऊन खेळत जातात, हे फार चुकीचं आहे. असं कुणी ओव्हर कॉन्फिडन्स येऊ द्यायचा नाही की मला सगळं येतंय, मला येतंय, मला खूप छान मार्क पडतात, असं नाही. शेवटपर्यंत तुम्ही जर बघितलं, टॉप 10 असेल, मी तर टॉप 10 म्हणतच नाही, कारण की टॉप 50 माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे.
खालीवरी ग्राफ होत राहतोय आपला, बघितलं का तुम्ही? जो कोणी ऑब्झर्वेशन करत असेल विद्यार्थी, पॅरेंट्स, त्यांनी बघितलं असेल कोणाचंच नाव सातत्याने पहिल्या क्रमांकावर नाही. अप्स अँड डाऊन्स असतातच. कधी 10 येतो, कधी 1 येतो, कधी 8 येतो, कधी 4 येतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष असू द्या. अजिबात कंटाळा करू नका तेवढा महिना. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या. बघा, महत्वाचा प्रश्न आहे. काय दिलेला प्रश्न? एका वाहनतळावर तर 8 मोटारींपैकी एक निळ्या रंगाची आहे. 8 मोटारी आहेत आणि या 8 मोठारी झाले इथं बरं का, पण मोटारींपैकी एक कसल्या रंगाची आहे? निळा रंग, ब्लू कलरची आहे, निळ्या रंगाची आहे. तर आपल्याला किती टक्के गाड्या, किती टक्के, टक्के म्हणजे काय हो? 100. ठीक आहे, किती टक्के म्हटले आणि टक्केवारी काढायची. मग बघा किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत. असं त्रैराशिक मांडणी मांडायला शिका. तुम्हाला शिकवलेली आहे मी प्रत्येक उदाहरणामध्ये, दुसऱ्या पाठापासून सुरू केलेले त्रैराशिक कसं मांडायचं, कसं सोडवायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे 100 गुणिले 1 छेदामध्ये 8 कॅन्सलेशन करून तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार. 8 एक 8, 8 एक 8, 2 उरले 8 दोन्ही 16 आणि 8 45. सो 1.25% हे तुमचं अचूक उत्तर येतं. ठीक आहे, हे तुमचं अचूक उत्तर येणार. समजलं का बाळांनो? समजलं का बाळांनो? बोला, लक्षात आलं का देवराज? सोपं आहे, अतिशय सोपं आहे. चुकलं तर दुरुस्त करायचं. अभिषेक, दुरुस्त करा. लिहून घ्या. ज्यांचं चुकलंय त्यांनी करेक्शन करून घ्यायचंय. तेच तेच परत पाठवायचं नाही. सॉरी पॉइंट थांबायचे थांबा, ज्यांना करायचंय ते करा. हे ओके. म्हणून परीक्षेत सुद्धा अशा प्रकारची अतिघाई करू नका. काही वेळा मी ऐकलेले, बऱ्याच जणांचे मी अनुभव घेत असते. बरेच जण सांगत सुद्धा असतात स्वतःहून की मॅडम असं असं झालं, मला असं झालं म्हणून एवढे गेले, 1-2 गेलाय, असं झालं. तर बघा शेवटी सुद्धा काय होतं, आपापले वॉच घेऊन जायचं बरं का. सगळ्यांनी घड्याळ घेऊन जायचं. जी तुमची मनगटी घड्याळ आहे, वॉच आहे, रिस्ट वॉच, ती घेऊन जा. कारण की काही ठिकाणी काही पर्यवेक्षक, तसं तर होत नाही पण काही ठिकाणी होतं सुद्धा असं की अर्धा तास राहिलेला असतो पण सांगतात काय, कमी सांगतात वेळ की एवढा एवढा राहिले आवरा. मग तसं टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपली स्वतःची घड्याळ घेऊन जायची आहे. टाइम घड्याळप्रमाणे पाहूनच सोडवायचे. 40-40 फॉर्म्युला वापरायचा. 40 मिनिटं मी देतेय का बुद्धिमत्तेला, 40 मिनिटं देतेय का गणिताला, 40 मिनिटं देतेय का उताराला. जर तुम्हाला 30 मिनिटं बुद्धिमत्ता व्यवस्थित पार पाडली तर 10 मिनिटं पुन्हा तुमच्या अवघड जो विषय वाटतो त्याच्यासाठी ठेवा. नाहीतर 30 मिनिटात आवरली बघतो इकडं तिकडं 10 मिनिटं, तर हे चालणार नाही. आलं का लक्षात? 40 मिनिटं का सांगितलेत? कारण की काही विद्यार्थी एखाद्या प्रश्नावर 5-5 मिनिटं अडवून बसतात की ह्याचं हेच असेल तेच असेल, हा नियम बसत नाही तो. त्याच्यासाठी सांगितलेलं असतं की 40 मिनिटं प्रॉपर तुम्ही द्या व्यवस्थित. पण काहींचा अदुगरच होते. आता आपल्याकडे असे विद्यार्थी आहेत की त्यांची 10 मिनिटात काय, 10 मिनिटात सोडवत आहेत 40 प्रश्न 10 मिनिटात. काही काही 15 मिनिटात, काही काही 20 मिनिटं. म्हणजे प्रॉपर 40 मिनिटं लागत नाहीत त्यांना. इतके टॉप विद्यार्थी झालेले आहेत. पुन्हा तसंच गणितासाठी, गणित आउट ऑफ किती मिनिटात, तर 15 मिनिटात मॅडम सोडवलं. परवाच एका मुलीचा फोन आलाय, 15 मिनिटात मॅडम सोडवलं. भरपूर विद्यार्थ्यांची येतात की मॅडम आउट ऑफ चालते मी. तर ती तुमची घेतलेली, जसं मी सांगितले त्या मार्गदर्शना जे चाललेले त्यांची इतकी रँक आहे की आउट ऑफ होतं आणि तेही
अगदी कमी वेळेत. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित सातत्याने व्यवस्थित जसं सांगितले मार्गदर्शन केले त्या पद्धतीनं चलत राहा. आता बघा, हा प्रश्न महत्वाचा होता, हा झालेला आहे आपला. आणखीन एक अशाच पद्धतीचा आहे, बघूयात आपण. काय करायचं रे बाळा तुला? लक्ष वेधचे लेखक कोण होते? लेखक कोणते? काय करायचं लेखकाचं? अर्नोजी कोण होते लेखक? काय अभ्यास आपल्याला पेपर सोडवायचा आणि झालं. काय करायचं इतर गोष्टी? हम्म. ज्यांना थांबू वाटते त्यांनी थांबायचं. मी माझं सेशन चालवणार आहे, ठीक आहे. हम्म. लक्ष दे प्राजक्ता कोकाटे, लक्ष दे अभ्यासाकडे. हा एक मस्त असा एक्झाम्पल आहे जो की 2017च्या फायनल पेपर मध्ये सुद्धा प्रश्न आलेला. हा पुन्हा मगाशीचा 2015 मध्ये आलेला होता. एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर आहे. 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल? सोडवायचे, बघत नाही बसायचं. चला सोडवा, सोडवा पटकन. अबायानं मजा. छान वाटलं ना आता प्रश्न पाहून? चला चला सोडवा, बोलायचं नाही, प्रयत्न करायचे. चला सगळ्यांना येते बघा, उत्तर पण यायला लागले, उत्तर पण यायले. खूप छान लक्ष देतात बरं काही काही जण, एकदम प्रॉम्प्ट असतात. काय चालू एक ना एक वाक्य व्यवस्थित ऐकत असतात. मस्त. चला खूप छान बाळांनो, मस्त, व्हेरी नाईस. करेक्ट करेक्ट. किती आलं? आलं का नाही? जो लक्ष देणार त्याच येणार. चला त्रैराशिक मांडणीनं सोडवायचंय. चला कोणाचं आलं 19.2, कोणाचं आलं 1.92, कोणाचं 192 आले. असं कसं आलं? इतके व्हेरिएशन्स येत नाहीत ना. तुम्ही सोडवायचा छान प्रयत्न केलेला आहे, पण इतके व्हेरिएशन्स काय रे? गुन्हाकारात चुका केल्या तुम्ही. आता कोणाचं उत्तर बरोबर आले ते ऐका बरं का कान देऊन, कारण की बऱ्याच जणांनी पॉइंट देण्यात फार मिस्टेक केलेली आहे. असं का करून राहिले तुम्ही? हम्म. काय आता लक्ष द्या बघा, त्याच्यामुळेच म्हणते. चला बघा, आता इथं काय सांगितलं, एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर. 40% म्हणजे 100पैकी 40. कळलं? 100पैकी 40. मग आपल्याला एकूण 4.8 किलोच्या मिठाई मधलं काढायचं, म्हणून 4.8 किलोच्या मिठाईमध्ये किती साखर असेल असं त्रैराशिक मांडायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 4.8 गुणिले 40 छेदामध्ये 100. चला 0 0 कट झाले. आता हा छेदातला 0 आहे, त्यालाही कट करायचे, म्हणून हा डेसिमल पॉइंट एक घर डावीकडे सरकला, म्हणून 0.48 गुणिले 4. 8 चौक 32, 7 3 आले, 4 चौक 16 अधिक 3 19 आणि 4 0 0. आता डेसिमल पॉइंट दशांश चिन्ह देण्याची बारी. इथं उजवीकडून 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहेत. सेम प्रोसेस तुम्हाला येणाऱ्या उत्तरात सुद्धा करायची. उजवीकडून 2 घरं सोडायचे आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं अभिषेक, आणि उत्तर येणार
किती? 1.92. ठीक आहे, 19 नाही, 1.92 असं तुमचं उत्तर येणार आहे. 1.92. किती साखर असणार आहे? 1.92. ओके, त्यामुळे डेसिमल पॉइंट, दशांश चिन्ह व्यवस्थितरित्या तुम्हाला द्यायचंय. ते हुकलं की मार्क पण हुकला. भरपूर जणांचं 192 आणि 19.2 आलतं, त्या सगळ्यांनी करेक्शन करून घ्यायचंय. श्रेया बेटा, परत एकदा दशांश अपूर्णांकाला रिव्हिजन द्या, तरच समजणार पॉइंटचा गडबड घोटाळा. ठीक आहे, घोटाळा तुम्हाला व्हायलाय, पण कशामुळे रिव्हिजन थोडी द्या. रिव्हिजन दिली की तुम्हाला सुद्धा समजणार. ठीक आहे, रिव्हिजन द्या. ज्यांना अडचणी आहे, प्रॉब्लेम आहे, रिव्हिजन द्या तुम्ही. त्याच्यावर रामबाण उपाय, रिव्हिजन फक्त. काय झालं तुला? तुझं रॉंग आहे का माझं रॉंग आहे? बाळा अवनी, तुझं रॉंग आलं का माझं? अच्छा, तुझं. ठीक आहे, असू दे, काही नाही, पण इथं करेक्शन करा. ठीक आहे, इथं चुकलं तर चुकू द्या. चुकणं म्हणजेच काय? तुम्ही सुरुवात केलीये, सोडवतायत, तुम्ही सिद्ध करतायत स्वतःला. आताच चुकणं काय? तुम्ही सिद्ध करतायत, सोडवतायत. आणि आता चुकला तो परीक्षेत चुकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जो सोडवत नाही त्यांनी लक्ष ठेवायचे मी काय सांगते इथं ते. चला, हे वाहनतळाचं झालं. आणखीन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, जो की परीक्षेत आला होता 2009च्या. साखरेची किंमत ₹20 प्रति किलोग्राम पासून ₹23 किलोग्रॅम झालीये. 23 किलोग्रॅम झाली आहे, तर साखरेच्या किमतीत किती टक्के वाढ झाली? अतिशय सोपा त्रैराशिक मांडणीचा योग्य वापर करा, उत्तर काढा. चला, पटापट उत्तर काढायचे. साखरेची किंमत आता एवढी नाही बरं का, आता वाढलेली आहे, पण हे उदाहरण 2009च आहे. गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. करेक्ट वेदांत, करेक्ट सुप्रीत. नो सोहम अडसूळ, परत सोडवा. नो उत्कर्षा. चला चला, पटपट उत्तर काढून पाठवा. आणि जो सुरुवातीला पाठवतो त्याचं कसं जास्त मेसेज नसतात ना सुरुवातीला, मग पटकन नाव येतं. नाही, तेजस्विनी, परत सोडवा, परत सोडवा. स्नेहल, स्नेहा करेक्ट. अवनी करेक्ट. करेक्ट. अभिषेक, परत सोडव.
चला लक्ष द्या. आता स्क्रीन आली का? दिसतीये का सगळ्यांना? चला, थोडं नेटवर्क इश्यू होतो मध्ये, असो. आपण आपलं फोकस ठेवायचं आपल्या स्क्रीनकडे, आपल्या टार्गेटकडे. ठीक आहे. त्याच्यामुळे किती लाख अडचणी आल्या तरी डगमगायचं नाही. आलं लक्षात? ओके, चला, कम टू द पॉइंट. अनुषा हेर सोडवा. बघा, सोडवलं का? बर, सगळ्याच जणांचे उत्तर पाहिलेत. बघा आता कसं काढायचे. साखरेची किंमत 20 रुपये किलोग्रॅम सुरुवातीला होती. 1 किलोग्रॅम 20 रुपयाला. ठीक आहे, इथं 20 केजी झालं का? 20 रुपये. तुम्ही 1 किलो साखर घेतली, 1 किलो साखर घेतली तर ती भेटणार तुम्हाला 20 रुपयांना. आणि त्याची किंमत 20 रुपयांपासून पुन्हा 1 किलो जर तुम्हाला साखर घ्यायची तर त्याचा रेट झाला 23 रुपये. ठीक आहे, 23 रुपये म्हणजे कितीने वाढली? 3 रुपयांनी भाव वाढला. 3 रुपयाने ती साखरेचा काय झाला? भाव वाढला, वाढ झाली. किती रुपये वाढ झाली? तर 3 रुपये वाढ झाली. आलं लक्षात? मग 100ला बघा, 20 रुपयाला किती रुपये वाढले रे? 20 रुपयाला 3 रुपये वाढले. तर 100ला किती? कारण की किती टक्के वाढली. टक्के म्हणजे 100. 100ला किती वाढ झाली काढायचे तुम्हाला. सो 100 गुणवले 3 छेदामध्ये येणार 20. 0 0 कटले, बे एक बे, बे पंचे 10. सो फायनल आन्सर आलं तुमचं 15. तर काही जणांनी असं केलं होतं बघा, 20ला 23 झाली तर 100ला किती, असं केल्यावर तुमचं 115 उत्तर येते. पण त्या 115 मधून तुम्हाला 100 वजा करायचे, तेव्हा तुमचं टक्केवारीचं उत्तर तुम्हाला भेटते. ठीक आहे. मग इथं बघा, 100 गुणिले 23 छेदामध्ये 20. 0 0 कटले, बे एक बे, बे पंचे 10. 23 5 115. तर ह्या 115 मधून तुम्हाला 100 वजा करायचे आणि तुमचं अचूक उत्तर तुम्हाला मिळून जातं, जे की 15 येतं. ठीक आहे, 15% असं तुमचं फायनल आन्सर असणार या प्रश्नाचं. ठीक आहे, ही ऑर मधली मेथड आणि ही आपली मेथड. चला, ज्यांनी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने. 115 उत्तर नसतं टाकायचं बाळा पियुष. काय टाकायचं? 15. त्या 115 जे उत्तर आले त्याच्यामधून तुम्हाला 100 वजा करायचे. टक्के ते 100 वजा करायचे आणि राहिलेलं आन्सर तुमचा असणार आहे. हलवू कशाला? कळलं? चला, समजलं सगळ्यांना? आलं लक्षात? बघा, IMP इम्पॉर्टंट असे तुम्हाला मी हे उदाहरणं घेतलेले आहेत. आता जे घेतलेले उदाहरण आहेत ते खूप महत्वाचे उदाहरण आहे. आणखीन एक थोडस वेगळ्या पद्धतीचं उदाहरण घेते आणि मग आपण थांबूयात त्या ठिकाणी. ठीक आहे, एक शेवटचं उदाहरण, मग आपण थांबूयात. कुठं गेलं आपलं ते उदाहरण? चला, लिहावं लागेल आपल्याला. चला, लिहून घेऊया. 25,000 च्या 0.01% म्हणजे किती? चला, अतिशय सोपं छान असं उदाहरण आहे, पण ह्याचा अर्थच बऱ्याच जणांना समजत नाही आणि तिथंच अडकून बसतात. हो बाळा, घेते हा. प्रथम घेणार आहे, म्हणून तर आज हा चॅप्टर आपल्याला क्लोज करायचा आहे. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, करेक्ट करेक्ट. काहींचा आन्सर करेक्ट आलेले, बरेच जणांचे इनकरेक्ट सुद्धा आहे. चला, बरोबर उत्तर कोणतं येते काढूयात आपण.
या ठिकाणी बघा कसं सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. 25,000 लिहिलं, ठीक आहे. 25,000 चा म्हटलंय, चा हा शब्द काढा, गुणाकाराचं चिन्ह द्या. तुम्ही पाहिलेले कंचे भागुबेव, कंचे भागुबेव, चाचीचे जिथे येतं तो शब्द काढून त्या जागी गुणाकाराचं चिन्ह लावायचं असतं, ठीक आहे. मग 0.01 टक्क्याचं चिन्ह काढा, छेद 100 लिहा. एवढं मांडता आलं की झालं, उत्तर काढता आलं, विषय संपला. बघा, छेदातले 2 शून्य, अंशातले 2 शून्य कटले, 250 गुणले 0.01, 25 एक 25. आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला ज्या पद्धतीनं गुणाकार करायचा त्या पद्धतीनं करा. आता इथं 0 आहे, ठीक आहे, गुणले 0.01 आहे. चला बघा, फायनल आन्सर तुमच्या स्क्रीनवरती आहे. नेटवर्क परत एकदा गेलं तर नेटवर्कचा परत एकदा इश्यू आलता. चला 2.5 असं उत्तर येतं. 2.5 2.5 समजलं, लक्षात आलं. चला 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 लिहून घ्या, करेक्शन करून घ्या. आणि या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. चला करेक्शन करून घ्या. ज्यांचं झालेलं नाही त्यांनी लिहून घ्यायचंय. थँक्यू सिद्धी, थँक्यू आर्या, थँक्यू ऋषी. उद्या सांगते, हा उद्या सांगते. तुम्हाला रिझल्ट तुमचे 6 पेपर पर्यंत भेटलेले, फक्त 7वा आणि 8वा राहिलेला आहे की नाही, त्याची उद्या सांगते मी. हा, थँक्यू स्वानंदी, थँक्यू प्रणिती. चला खूप खूप धन्यवाद. माधवी, आर्या, थँक्यू आर्या बेटा. चला झालं लिहून, झालं सगळ्यांचं लिहून. मग आज थांबूयात आपण इथेच. पुन्हा भेटूयात पुढील सेशन मध्ये, ठीक आहे, एक नवीन चॅप्टर घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. छान अभ्यास करत राहा. शेवटचा महिना आहे, सगळ्यांनी प्रॉम्प्ट राहायचं आहे, प्रॉपर राहायचं आहे.
वेळेच्या वेळी पेपर द्यायचे आहे, दिवसभर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, छान अभ्यास करायचा आहे, कंटाळा अजिबात आणायचा नाही, बोर होतंय असं थकायचं तर कुणीच नाही. जो थकला तो संपला. लक्षात ठेवा, आपल्याला संपायचं नाही. आपल्याला यश मिळवूनच दाखवायचं आणि तेव्हाच रेस्ट व्हायचे. ठीक आहे, तेव्हाच खोल श्वास घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अभ्यास व्यवस्थित करायचा आहे या महिन्यात. असं का? नाही नाही. ओके समृद्धी, दिवाने, नो प्रॉब्लेम. चला चला, थँक्यू. चला थांबूयात बाळांनो आपण. थँक्यू श्रेया. फक्त श्रेया तू काय कर, जे दशांश अपूर्णांक आहे ना त्याचं कन्सेप्ट पहा, भागाकाराची. ठीक आहे, भागाकार आणि गुणाकाराची कन्सेप्ट पहा. 100% उद्या तुझा तो पॉइंट दुरुस्त होणार. ठीक आहे, नाही समजलं तर पुन्हा फोन करून विचार मला. ठीक आहे. येस येस, उद्या माझाच तास आहे बाळा स्वानंदी. उद्या माझाच तास आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार. ओनली अँड ओनली अश्विनी मॅम फॉर मॅथ. ठीक आहे, चला. ओके बेटा शुभ्रा, ओके. नक्की नक्की बोलूयात. ठीक आहे, चला थांबूयात मग या ठिकाणी. टाटा बाय बाय टू ऑल, टेक केअर.